आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। आरक्षणावर कुठलाही तोडगा निघाला नाही, सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, जरांगे पाटलांचा आरोप। तर जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम। सरकारमधील काही मंत्र्यांनी माझ्या विरोधात ट्रॅप रचलाय, जरांगे पाटलांचा आरोप। आंदोलन सुरू झाल्यावर त्यांची नावं मी जाहीर करेन, जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया। कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या, राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। सर्व जिल्ह्यात शिबिर भरवून प्रमाणपत्रांचं वाटप करण्याचे आदेश। सरकारने भुजबळांना पदावरून हटवावं, भुजबळांमुळे सरकार डॅमेज होईल, मनोज जरांगेंची टीका। तर सरकारने अंतरवालीसारखा प्रयोग केला तर त्यांचा कार्यक्रम होईल, जरांगे पाटलांचा इशारा। कोणते नेते आंदोलनात सहभागी होत नाही ते मराठ्यांनी बघून घ्यावं, मनोज जरांगेंचा राजकीय नेत्यांना प्रत्यक्ष इशारा। अंतरवाली सराटीत उद्या मनोज जरांगेंचा ट्रॅक्टर मोर्चा। 20 जानेवारीला जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने। 23 जानेवारीपासून मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण सुरू होणार, मराठा समाजाबरोबर खुल्या प्रवर्गाचंही सर्वेक्षण, शासकीय यंत्रणेमार्फत सर्वेक्षण होणार। राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी एसीबीची छापेमारी, एसीबीच्या पथकाकडून कागदपत्र आणि अन्य बाबींची झाडाझडती। जवळपास 15 अधिकाऱ्यांनी एकत्र 4 ठिकाणी छापा टाकल्याची माहिती। राजकीय सोडातून माझ्यावर कारवाई, ठाकरे गटाची साथ सोडली नाही म्हणून त्रास दिला जातोय, राजन साळवींची प्रतिक्रिया। एसीबी चौकशीनंतर राजन साळवींवर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, उत्पन्नापेक्षा 3.5 कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप, राजन साळवींच्या पत्नी आणि मुलावरही गुन्हा। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं चावी वाटप होणार। तर शरद पवारांचा पंढरपूर आणि मंगळवेढ्यात बैठकी आणि मेळाव्यांचं आयोजन। आगामी लोकसभा निवडणुकांसाठी शरद पवार फुंकणार रणशिंग, राज्यातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे मेळावे होणार, एका आठवड्यात 2 मतदारसंघाचा आढावा घेणार। माझ्यावर गुन्हा दाखल करा, अटक करा, पण माझी पत्नी आणि मुलावर गुन्हा का दाखल केला, जनता तुम्हाला सोडणार नाही, राजन साळवींची प्रतिक्रिया। राजन साळवींना उद्धव ठाकरेंचा फोन, संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी, फोनवरून उद्धव ठाकरेंचा राजन साळवींना धीर। रवींद्र वायकर, राजन साळवी यांच्यावर देखील दबाव, शिंदे गटात येण्यासाठी साळवी वायकरांना धमक्या, राऊतांचा गंभीर आरोप। खोके म्हणणाऱ्यांच्याच घरी खोके सापडतायत, त्यात आमचा काय दोष, नकली विषय बाहेर आल्यानंतर गुन्हे दाखल होणारच, राजन साळवींना गुलाबराव पाटलांचा टोला। शिंदेचे 10 लाख रुपये घेतलेले ते राऊतांनी पुन्हा परत करावे, राऊतांसारख्या दरोडेखोराला ठाकरे गटात स्थान, हेच दुर्दैव, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा राऊतांवर निशाणा। जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी सूरज चव्हाण आणि साळवींवर कारवाई, ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा आरोप। तर कितीही दबाव टाकला तरी आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाणांना ईडीकडून अटक, बीएमसीच्या कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी कारवाई, सूरज चव्हाण कोर्टात हजर। ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेनंतर सूरज चव्हाण यांना अटक, सूरज चव्हाण यांची अटक राजकीय, तर खोटे आरोप, कागदपत्र तयार करून ठाकरे गटाला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप। अजित पवारांनी मोदींचं सुद्धा वय विचारलं पाहिजे, मग त्यांची हिंमत न दिसेल, नाना पटोलेंची अजित पवारांवर टीका। आमचा आम्ही बघू, बाकीच्यांनी नाक खुपसायची गरज नाहीये, अजित पवारांनी नाना पटोलेंवर केली टीका। नाना किती पक्ष फिरून आले ते मला माहिती, त्यांनी मला शिकवू नये, अजितदादांचा हल्लाबोल। अजित पवार गटाच्या मेळाव्यात महिलांनी परिधान केल्या भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा आशयाच्या टोप्या, मुंबईतील महिला पदाधिकाऱ्यांचा निर्धार, मेळाव्यात महिला शक्तीचा एकच वादा, भावी मुख्यमंत्री अजितदादा अशा आशयाच्या टोप्या झळकल्या। वंचित बहुजन आघाडीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू, 15 दिवसात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा निर्णय होईल, नाना पटोलेंची माहिती। मोठी ऑफर आल्यास हुरळून जाणे इतका मी लेचापेचा नाही, इतर कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवणार, स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टींचं सूचक विधान। उद्या माझ्या जागी कोण खासदार असेल सांगता येत नाही, भविष्यात कुणाचा नंबर लागेल हेही सांगता येत नाही, वाशीमध्ये महिला मेळाव्यात खासदार भावना गवळींचं वक्तव्य। शिवसंग्राम संघटना लोकसभेच्या 3 जागा लढवणार, विधानसभेसाठी महायुतीकडे 12 जागांची मागणी करणार, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती। बीडमध्ये विधानसभेला ज्योती मेटेंना उमेदवारी देण्याचा निर्णय।
साताऱ्याच्या फलटणमध्ये उदयनराजे भोसले आणि माजी सभापती रामराजे निंबाळकरांची भेट। उदयनराजे आणि रामराजेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेवर आज पुन्हा सुनावणी। आमदार अपात्रतेवर आज साक्षीदार निश्चित होणार। कालच्या सुनावणीत याचिका एकत्रित करण्याचा निर्णय। पत्राचार प्रकरणात आजची सुनावणी पूर्ण। संजय राऊत सुनावणीसाठी गैरहजर तर प्रवीण राऊत कोर्टात हजर। 16 फेब्रुवारीला राऊतांवर आरोप निश्चित होणार। महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून नव्या वादाची शक्यता। कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य हे चुकीचं नव्हतं। अशोक चव्हाणांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचं समर्थन। दावोसमध्ये सरकारचे ज्या कंपन्यांशी करार झाले त्या कंपन्यांचे ऑफिस मुंबईत, मग दावोस दौरा कशासाठी? रोहित पवारांचा सवाल। तर दौऱ्यात विनाकारण खर्चाची उधळपट्टी, रोहित पवारांचा आरोप। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार बारामती दौऱ्यावर। रोहित पवारांची क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी। उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासाबाहेर प्रेम प्रकरणातून घातपात होणार असल्याची निनावी कॉल। मुंबई पोलिसांकडून तपास सुरू। महालक्ष्मी रेसकोर्स पुनर्विकासाबाबत आज महत्त्वाची बैठक। रेसकोर्स व्यवस्थापनासोबत पालिका आयुक्तांची बैठक। पुनर्विकास प्रस्तावाबाबत सादरीकरण करणार। रविकांत तुपकरांना शेगाव लोहमार्ग पोलिसांची नोटीस। उद्याच्या मलकापूर रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही नोटीस नंतरही तुपकर आंदोलनावर ठाम। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून तुपकर आक्रमक। ललित पाटीलच्या ससूनमधील मुक्काम वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक उपचारास विलंब। तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या जबाबातून माहिती। यूपीआयच्या विस्तारासाठी गुगल एनसीपीआयचा करार। आता परदेशातही गुगल पेद्वारे व्यवहार शक्य। साताऱ्यातील सर्किट हाऊस येथील बेकायदा जमावबंदी प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंसह 48 जणांची निर्दोष मुक्तता। जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल। अकोल्यात वंचित बहुजन आघाडी चषक 2024 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन। प्रकाश आंबेडकरांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। यावेळी आंबेडकरांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी। श्रीमंत शेतकऱ्यांना प्राप्तिकराच्या कक्षेत आणण्याच्या हालचाली। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीमध्ये या संदर्भात चर्चा होणार। समितीचे सदस्य आशिमा गोयल प्रस्ताव मांडणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आज जम्बो ब्लॉक। सायंकाळी 5 वाजेपर्यंत चिखले पुलाजवळ कॉरिडॉरच्या कामासाठी ब्लॉक। धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये करण्याचा निर्णय। भाडेतत्वावरील घरांसाठी मुलुंड परिसरातील 64 एकर जमीन उपलब्ध करण्याचे राज्य सरकारचे आदेश। म्हाडा मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत 3 इमारतींचं बांधकाम पूर्ण। उर्वरित 2 इमारतींचं बांधकाम मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा संकल्प। बांधकामासाठी 650 कोटींचा खर्च। मुंबई एअरपोर्टच्या धावपट्टीवर बसून प्रवाशांचं जेवण। विमानाला विलंब झाल्यानं प्रवाशांचे हाल। इंडिगोला 1.5 कोटींचा तर मुंबई विमानतळाला 90 लाखांचा दंड। ठाण्याच्या शहापूरमध्ये ऐन थंडीत पाणी टंचाईची समस्या। आदिवासी पाड्यातील महिलांची पाण्यासाठी पायपीट। मुंबईतील शिवउड्डाण पुलावर लवकरच हातोडा। 20 जानेवारीपासून वाहतुकीत बदल। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं वाहतूक पोलिसांचं आवाहन। मुंबईतील गोखले पुलाची एक मार्गिका 25 फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता। पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून मार्ग सुरू करण्याचे पालिकेचे निर्देश। मुंबई विद्यापीठाचा परीक्षा गोंधळ कायम। विधी शाखेच्या परीक्षेत जुन्या अभ्यासक्रमानुसार प्रश्नपत्रिका। सीएसएमटी स्थानकाच्या आवारात पुन्हा फेरीवाले। मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापनाच्या सूचनांचा विसर। महिनाभरानंतर परिसरात पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान। मुंबईमध्ये JN1 रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ। JN1च्या 201 नव्या रुग्णांची नोंद। तर राज्यभरात बुधवारी 81 कोरोना रुग्ण आढळले। रस्ते अपघाताला आळा बसवण्यासाठी वाहन परवान्याला नवे 19 नियम। राज्य परिवहन विभागाच्या वतीने 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग तयार। एपीएमसी बाजारात काळ्या द्राक्षांची आवक वाढली। द्राक्षाचे भाव स्थिर। राज्यातील विविध भागातून द्राक्षांची आवक। पीएमआरडीएच्या विकास आराखड्याच्या मान्यतेची वाढीव मुदत 27 जानेवारीला संपणार। त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 24 जानेवारीला बैठक। पुणे शहर पोलीस दलात 6 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या बदल्या। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलात बदल। पुण्यात कात्रज डेअरीकडून IVF तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोग। राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाच्या सहकार्यातून राज्यभरातील पहिला यशस्वी प्रयोग।
पुणे शहरात सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्तसाठा कमी, रक्तदान शिबिरांचं प्रमाण घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा. पिंपरी चिंचवड शहरात आज पाणीपुरवठा बंद. शुद्ध जलउपसा केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. उद्याही पाणीपुरवठा विस्कळीत राहण्याची शक्यता. मालेगाव शहराचा पाणीपुरवठा 2 दिवसांसाठी खंडित. गिरणा पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे 20 आणि 21 जानेवारीला पाणीपुरवठा खंडित असणार. पुण्यातील वाघोली खराडी परिसराला गृहप्रकल्प पसंती. मागील वर्षी घरांच्या किमतीत 15% वाढ. पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेआधी महापालिकेचं बजेट तयार केलं जाणार. चालू अर्थसंकल्पातील कामाची वर्क ऑर्डर 25 फेब्रुवारीपूर्वी काढण्याचे आयुक्तांचे आदेश. अयोध्येचा शरयू घाट प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सजला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी शरयूत स्नान करणार. अयोध्येत कडाक्याच्या थंडीत रामभक्तांसाठी गॅस शेकोटीची व्यवस्था. उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीने नागरिक हैराण. अयोध्येत पारा 5 अंशापर्यंत खाली. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातील न्यायालयांना सुट्टी जाहीर करा. बार काउन्सिल ऑफ इंडियाचं सरन्यायाधीशांना पत्र. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील रामभक्त अयोध्येत दाखल व्हायला सुरुवात. मंदिराच्या प्रतिष्ठापनेला अवघे काही दिवस शिल्लक. रामभक्तांमध्ये मोठा जल्लोष.